अविनाश वेडे हो. बस पुढं. तुला ते मुलगा पाहायला आलता मुलीला, हा. त्यांच्याकडे जाते बुट्टीपुरीला. अच्छा. तिथे माझी मामाजी राहते हा. आणि ते मित्र राहते. फक्त काय तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडी माहिती काढायची आहे. ठीक आहे ना, जाऊ. मी माझ्या मित्राला घेऊन जातो. हेच ते घर. आपला मित्र आहे, विचारून घ्यायचं. मोकळं व्हा. ठीक आहे. सांगून ना बरोबर. आपला भाऊ आहे खास, खूप पक्का सांगन चांगलं. हो. प्रफुल आहे का घरी? या 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 नमस्कार. नमस्कार भाऊ. नमस्कार. या बता. कसं काही नाही केलं भाऊ? अरे काय नाही, घ्या घ्या पाणी घ्या. एक चौकशीसाठी आलो होतो. मी काय म्हणतो प्रफुल, बोल ना. तुमच्या गावामध्ये गोटमारे नावाचे पोरं आहेत का? हो आहे ना भाऊ. काम कोणतं काम आहे? गोष्ट अशी आहे प्रफुल, का आपल्या ताईचं आहे ना लग्न गेलेलं आहे. म्हणजे पूर्ववाले पाहायला आले होते. त्या संदर्भात गोटमारेच्या पोराची चौकशी करायला आलो होतो आम्ही. अच्छा. कोणता समीर का? हो हो, तोच समीर. त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. अरे भाऊ मस्त पोरगा आहे तो. घरी गाडी घर वर सर्वच आहे आणि मस्त शेती वगैरे बी आहे आणि वरून नाही का निर्वसनी पोट्ट आहे. त्याला सौक पाणी काहीच नाही. बरं ठीक आहे भाऊ. या या नमस्कार. मी काय म्हणतो भाऊ, इथून तर आपल्याला पक्की माहिती भेट. बरोबर. मी काय म्हणतो, आता मामाजीकडे चाल, तिकडून पूर्ण माहिती करून घेऊ. ठीक आहे, चला. का मामाजी? हो, हे सोय ते मामाजी. अरे काय म्हणतो बाबू, कसं काय यायला गेला? अरे काही नाही मामाजी, तो तुमच्या गावचा तो गोटमारीचा पोरगा आहे ना, तो आपल्या बाईला पाहायला आला होता. तर त्याच्याबद्दल नाही का थोडी माहिती पाहिजे आपल्याला. अरे घोटमारी पोरगा? अरे कोणत्या पोराची गोष्ट करता तुम्ही? तो एक नंबरचा लावारीत पोरगा आहे ना, बेवडा पोरगा. नाली दारू नालीमध्ये पळून राहते. आणि तुम्ही त्या पोराची गोष्ट करता. त्याचा बाप बी तसाच आहे, बेवडा. खानदान चांगलं ना ते. तिथं पोरगी नको द्या तुम्ही, पहिले सांगतो. फसजाल तुम्ही. बरं मामाजी, येतो. अरे तो तर मित्र दुसराच सांगेल. हो ना यार, आपल्या बाईच्या जिंदगीचा सवाल आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा, काही समजत नाही. चल पाहू. चला पाहू. आला मी तू? हो भाऊ, आम्ही पूर्णपणे चौकशी करून आलो. मामाजी काही वेगळंच खराब सांगत होते आणि जो मित्र होता तो चांगला सांगत होता. आता तुम्ही सांगा काय करायचं. त्यांना डोळ्यामध्ये 4 फुटा फरक आहे. बरोबर. जे मामाजीने काही उलट सांगलं हा, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या नको. हा. आपण स्वतः जाऊन चांगली चौकशी करून हा. आणि त्याच्यासोबत निर्णय घेऊ. बरं ठीक आहे ना. ठीक आहे ना? नमस्कार भाऊ. नमस्कार. कसं काय केलं? काय नाही, अविनाश बरोबर काम होतं थोडस. अजय आता तुम्ही भेटलेच आहे. तर काल आम्ही गेलो होतो चौकशी काढायला. तर काय झालं तुमचं, मग काय निर्णय झाला? अरे गोपाल, हे माझे ताराचे पांडे केस नाही झाले. मी याच्यापेक्षा चांगल्या पहिला चोरी केली आहे. तुम्हाला दोघांना काय पाठवतो मी ना, का तुम्हाला बी समजलं पाहिजे का चोरी कशी होते बा म्हणून. तुमचं बी लग्न करायचं आहे. एक तो माझा तो मामाजी आहे त्याच्याकडे बी तुम्हाला पाठवलं होतं आणि मित्राकडे बी पाठवलं होतं. तर तुम्हाला 2 जागा 2 माणसं भेटले. तुम्हाला समजला का आता कशा वेगळे चोरी का होते बा म्हणून आणि कोण कशी चोरी का तोडते बा. अरे गोपाल, तुझ्याकडे वेळ आहे का? मी तुला पुरा डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे ना? ठीक आहे ना. बघा, डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 फुटा फरक असतो. तुम्ही कानाला ऐकता ना विश्वास ठेवता. याच्यासमोर तुम्ही डोळ्याला बघून शहानिशा करणं अत्यंत गरजेचं आहे.